नमस्कार, माझे नाव ज्ञानेश्वरी सागर हरगुडे. नमस्कार, माझं नाव रसिका गवारी. नमस्कार, माझं नाव श्रेया चंद्रकांत भोसले. नमस्कार, माझे नाव अपेक्षा गव्हाणे. नमस्कार, माझे नाव स्वरा वाडेकर. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सणसवाडी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. मार्गदर्शक शिक्षक श्री संभाजी ठुबे सर. सर, तुम्ही शाळा सुटण्याच्या किंवा भरण्याच्या वेळेस असे दृश्य पाहिले असेल. विद्यार्थ्यांच्या वजनाच्या 10% दप्तराचे ओझे असण्याऐवजी ते जास्त असते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मणक्याचे व पाठीच्या समस्या उद्भवताना दिसत आहे. यासाठी शासनाने जुलै 2015 मध्ये मार्गदर्शक सूचना देखील काढल्या होत्या. वर्गात स्वच्छता राहावी, वह्यांची पानांची बचत व्हावी व विद्यार्थ्यांचे पाठीचे ओझे कमी व्हावे याविषयी माझ्या मनात विचार घोळत होता. या बेंचमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी लॉकरची सुविधा केलेली आहे. हा लॉकर फिंगरप्रिंटद्वारे उघडला जातो. विद्यार्थ्याला बरेच वेळा कच्ची क्रिया करण्याची गरज भासते किंवा उजळणी करताना लिव्ह पाहण्याची गरज भासते. त्यासाठी आम्ही इथं डिजिटल स्लॅट ठेवण्याची व्यवस्था केलेली आहे. घेताना विद्यार्थ्यांना लिहिण्यासाठी व बसण्यासाठी अडचण निर्माण होते. यासाठी आम्ही या बेंचमध्ये जादा फळी जोडलेली आहे. ही फळी आपण अशी वापरू शकतो. या बेंचमध्ये विद्यार्थ्यांचे उपयुक्त साहित्य ठेवण्यासाठी अशी रचना केलेली आहे. त्याचबरोबर आम्ही या बेंचला चाके सुद्धा जोडलेली आहेत. या चाकांमुळे सफाई कर्मचाऱ्यांना साफसफाई करताना सोपं होतं आणि या चाकांमुळे आपण हालचाल सुद्धा करू शकतो. सर, आजकाल विद्यार्थी घरून सांगून जातात पालकांना की आम्ही शाळेत चाललो आहे असे खोटं बोलतात आणि भलतीकडेच फिरत असतात. हे सगळं रोखण्यासाठी आपण एक कॅमेरा इथे लावलेला आहे. अगदी समोरासमोर हा कॅमेरा आहे. या कॅमेरामुळे हा जो कॅमेरा असतो तो पालकांच्या फोनशी कनेक्टेड असतो आणि यामुळे पाल्य नक्की अभ्यास करतोय किंवा नक्की शाळेतच आहे की नाही याची खात्री पालक या कॅमेऱ्याद्वारे करू शकतात. सर, मी तुम्हाला या बेंचचे उपयोग सांगते. विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त लागते. बेंचमध्येच डस्टबिनची रचना केली असल्यामुळे विद्यार्थी कचरा जागेवरच टाकतो. मागच्या विद्यार्थ्याला फळ्यावरचे दिसण्यासाठी आपण ह्या बेंचची उंची देखील वाढवू शकतो. पाणी बॉटल सांडू नये यासाठी आपण स्टँड केले आहे. त्याचबरोबर बॅग अडकवण्यासाठी हुक देखील केलेले आहे. स्मार्ट पाटी बसवल्यामुळे वह्यांची पाने वाचतात. पर्यायाने नैसर्गिक हानी देखील टाळली जाते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे गैरहजेरीचे प्रमाण कमी होते, वर्गात कचरा कमी होतो व पालकांचे विद्यार्थ्यांवर लक्ष राहते. या बेंचमुळे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी होते व यामुळे पाठीच्या व मणक्याच्या आजाराच्या समस्या टाळता येतात. वर्ग स्वच्छ देखील दिसतो. जागेवर डस्टबिनची रचना केलेली असल्यामुळे व पालकांचे विद्यार्थ्यांवर लक्ष राहते. आपला पाल्य व्यवस्थित अभ्यास करतो की नाही यावर लक्ष ठेवले जाते. हा बेंच आपण कमी खर्चात बनवू शकतो. कमी खर्चात मिळणारा हा आनंद, आराम आहे. धन्यवाद.